आणि मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुद्धा खडाजंगी झाली आहे। पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त या बैठकीमध्ये उपस्थित नसल्यामुळे असलम शेख आक्रमक झाले। अधिकारी बैठकीला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप असलम शेख यांनी केला। मनश्री पाठक माहिती देतात। मनश्री, आक्षेपाचा मुद्दा काय होता आणि आजच्या बैठकीचं नियोजन का करण्यात आलेलं होतं? मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची ही बैठक होती। अर्थातच मुंबई उपनगराच्या संदर्भातले अनेक विषय यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते। यामध्ये विशेषतः वाहतुकीचा विषय असेल, त्यासोबतच सुरक्षिततेच्या संदर्भातला विषय असेल आणि इतर पायाभूत सोयी सुविधांचे विषय असतील, असे अनेक विषय आज मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या टेबलवर होते। मात्र चेतना कॉलेज बांद्रा इथे पार पडत असलेल्या या जिल्हा नियोजन समितीला पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या दोघांनीही अनुपस्थिती दर्शवलेली होती। त्याच्यामुळे याच मुद्द्यावरनं आमदार हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। यामध्ये आमदार असलम शेख हे सुद्धा आक्रमक झाले आणि सोबतच बीजेपीचे आमदार अमित साटम यांनी देखील टीका केलेली आहे। आणि या बैठकीचे अध्यक्ष हे मंत्री मंगलप्रभात लोढा होते। मात्र सर्व आमदार मंत्री या बैठकीला येतात, मुद्द्यांवरती चर्चा करतात, अनेक समस्या घेऊन येतात मतदारसंघांमधल्या। मात्र तरी देखील अधिकारी उपस्थित राहत नाही, या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। आमदार आणि मंत्री दोघांकडे सुद्धा आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपण लवकरच कळू असं आश्वासन सुद्धा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेलं आहे। नंदा, धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।